मित्रांनो, जी स्वप्न आपण बघतो ती स्वप्न तुमची अधुरीच राहून जातात. त्याचं एकच कारण असतं, ते म्हणजे त्या स्वप्नासाठी योग्य असलेले प्रयत्न हे तुम्ही अर्धवट रस्त्यामध्ये सोडून देता. मग ज्या पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला माहित आहे की कुठलंही स्वप्न ज्या वेळेला आपण बघतो तर ते झोपेत बघितलेलं स्वप्न कधीच पूर्ण करता येत नाही. मात्र उघड्या डोळ्यांनी बघितलेलं स्वप्न कुठलाही व्यक्ती या जगामध्ये ते सिद्ध करू शकतो. ज्या पद्धतीनं तुम्हाला जर एखादी गोष्ट अचीव करायची आहे, जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची आहे, तर तुम्हाला माहित आहे त्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला खरं सांगतो, गेल्या कित्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की सातत्य आणि मेहनत ह्या दोन गोष्टी आपल्याला फार गरजेच्या असतात. काही लोक सातत्याने मेहनत करत नाही आणि काही लोक सुरुवातच करत नाही. मग हे फार चुकीचं आहे मित्रांनो. ज्या वेळेला आपण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करू त्याच वेळेला आपले स्वप्न हे प्रत्यक्षात उतरतील. ज्या पद्धतीनं तुम्हाला एखाद्या पदावर जायचं आहे, पण त्याआधी तुम्हाला ते स्वप्न स्वतःच्या मनामध्ये यायला हवं. ज्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे त्यावेळेला तुमच्या मनामध्ये ते विचार यायला हवे. काही महान लोक असं सांगतात की एखादी गोष्ट अचीव करायची असली तर ती पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये झाली पाहिजे, ती पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये सक्सेसफुल होते आणि त्याच्यानंतर ती प्रत्यक्षात आपल्या आचरणात सक्सेसफुल होते. ज्या पद्धतीनं आपला आवाज महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओज आपण घेऊन येत असतो, पण मला तुम्हाला सांगायचं आहे त्या व्हिडिओचं उद्दिष्टच एवढं आहे की माझ्यासारखे नवतरुण असणारे युवक मित्र जे आहेत त्या मित्रांना आपल्या जीवनामध्ये कधी कधी हताश झाल्यासारखं वाटतं, कधी कधी अडथळे येतात असं वाटतं. मग त्या अडथळ्यांना पार करून त्यांच्या डेस्टिनी पर्यंत एक साथीदार म्हणून आपला आवाज महाराष्ट्राचा हे चॅनल नेहमी सातत्याने तुमच्या सोबत आहे. ज्या पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा आणि पुढे आपली लढाई लढायची. ज्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला माहित आहे कुठलीही गोष्ट सोपी नसते आणि कुठलीही गोष्ट एवढी कठीण नसते की ते माणूस करू शकत नाही. फक्त त्यासाठी गरजेचे असतं ते आपल्या डोळ्याने, ते आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितलेलं ते स्वप्न. जर सचिन तेंडुलकरने आपलं स्वप्न स्वतःच्या डोळ्यानं बघितलं नसतं तर आज ते सर्वश्रेष्ठ क्रिकेटर म्हणून पद्मश्री या मानाने भूषण झालेले नसते. मित्रांनो तुम्हाला माहित आहे की कुठलाही व्यक्ती असला तर त्या व्यक्तीला सातत्याने प्रयत्न आपल्यासाठी करावे लागतात आणि त्याच्यानंतरच तो सक्सेसला जातो. मग त्यासाठी आपण काय अशी गोष्ट केली पाहिजे की आपण आपल्या गोल्स पर्यंत पोहोचलो पाहिजे. आपल्याला जे हवंय ते आपल्याला मिळालेलं पाहिजे. आपण देवाकडे जातो आणि देवाकडे असं म्हणतो की देवा मला ही वस्तू मिळवून दे. मित्रांनो तुम्हाला सांगतो या जगामध्ये मॅनिफेस्टेशन अशी एक पॉवर आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर मॅनिफेस्टेशन म्हणजे जे तुम्हाला हवंय ते तुम्ही झालात असं समजून त्या गोष्टीला आपल्याकडे आकर्षित करणं. मॅनिफेस्टेशनचा जो नियम असतो तो नियम एवढा सुंदर नियम आहे की त्या नियमांचा वापर करून कित्येक लोक आज आपल्या जीवनामध्ये सक्सेसफुल झालेले आहेत. ज्या पद्धतीनं मॅनिफेस्ट करून तुम्ही कुठलीही गोष्ट मिळवू शकता, म्हणजे उघड्या डोळ्यांनी बघितलेले स्वप्न आणि त्या स्वप्नांसाठी सातत्याने झालेले आपले प्रयत्न हे आपल्याला आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचवू शकतात. ज्या पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायला हवा. ज्या वेळेला स्वराज्याची स्थापना झाली तेव्हा मोजके किल्ले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते, पण ज्या वेळेला हे स्वराज्य हळूहळू हळूहळू पूर्ण हिंदुस्थानामध्ये पसरत गेलं तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांकडे 350 पेक्षा जास्त किल्ले हे त्यांच्या ताब्यामध्ये हे आपल्या स्वराज्यामध्ये होते. विचार करा, जर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वप्नच बघितलं नसतं, जर मासाहेब आऊसाहेब जिजाऊंनी त्यांना हे स्वप्नच दाखवलं नसतं तर आज हे स्वप्न पूर्णच झालं नसतं. कुठलीही गोष्ट करायची असली तर पहिले ते आपल्या मनामध्ये, ते आपल्या डोक्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला तयार करावी लागते. त्याच पद्धतीनं कुठलीही गोष्ट जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळवायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये पहिली ती गोष्ट झाली पाहिजे. जर तुम्हाला या देशातला सर्वोत्कृष्ट डॉक्टर व्हायचा आहे तर पहिले सर्वोत्कृष्ट डॉक्टर मी होणार आहे ही भावना तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. जर तुम्हाला सर्वोत्कृष्ट क्रिकेटर व्हायचं असेल तर पहिल्यांदा ही भावना तुमच्या मनामध्ये आली पाहिजे. आणि यासाठी संगत फार गरजेची असते, कारण ज्या वेळेला तुम्ही 4 क्रिकेटर मध्ये राहाल त्यावेळेला तुम्ही 5वा क्रिकेटर बना. ज्या वेळेला तुम्ही 4 बिझनेसमॅन कडे राहाल, ज्या वेळेला तुम्ही अरबपती लोकांमध्ये बसाल, ज्या वेळेला तुमचं इन्व्हायरमेंट हे तुमच्यासाठी ज्या पद्धतीनं हेल्पफुल ठरेल किंवा तुमचं इन्व्हायरमेंट ज्या पद्धतीनं तुम्ही तयार कराल त्या पद्धतीनं तुम्ही तयार व्हाल. मित्रांनो ज्या पद्धतीनं तुम्हाला समजा पोलीस व्हायचं आहे
तर पहिले तुम्हाला ठरवावं लागेल की पोलीस कशा पद्धतीने विचार करतात, पोलीस यांची लाईफस्टाईल कशी असते, आणि मी पोलीस होणारच आणि यासाठी होणारे प्रयत्न हे मी करणारच, हे तुम्ही पहिले तुमच्या मनामध्ये जिद्दीने साठवायला पाहिजे. मित्रांनो, जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची आहे तर त्यासाठी पहिले तर तुम्हाला त्या गोष्टीचं स्वप्न यायला पाहिजे, आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचे ताकद हे तुम्हाला सातत्य आणि मेहनतीनेच मिळणार आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण तुमच्या समोर येत राहू, आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि स्वप्नांचा पाठलाग करायला तुम्ही मात्र विसरू नका. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग कराल त्याच वेळेला तुमचे स्वप्न पूर्ण होतील. आणि आमचा व्हिडिओ बघून तुमच्या जीवनामध्ये जर 1% सुद्धा बदलाव आलेला असेल, 1% सुद्धा प्रोग्रेस आलेली असेल, तर आम्ही या गोष्टीमुळे फार खुश होऊ. तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला तुमची प्रतिक्रिया द्या, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.